परिषद विविध कारणानं नेहमीच चर्चेत राहणारी नगर परिषद आहे। 19 एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुका असल्याने गोंदिया मुख्याधिकाऱ्यांची बदली होऊन नवीन मुख्याधिकारी सुनील भल्लार रुजू झाले। मात्र त्यांच्या आल्याबरोबरच आचारसंहिता लागू झाली आणि त्यानंतर नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी साहेबांचे आत्तापर्यंत दर्शनच झालं नाही। त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेने आज नगर परिषदेवर आपण साहेबांना पाहिलत का असं म्हणत त्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून त्यांना शोधण्यात आलं। तर गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निवडणुका होत्या आणि त्या कारणाने विविध अधिकारी निवडणूक कामाला लागले होते। तसेच गोंदिया परिषदेचे मुख्याधिकारी सुनील भल्लार हे सुद्धा निवडणूक कामासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लावले असून 19 एप्रिलला जिल्ह्यातील निवडणूक पार पडली। परंतु अद्यापही मात्र मुख्याधिकारी साहेबांचे नगर परिषदेमध्ये आगमन झालं नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मुख्याधिकाऱ्यांबद्दल तक्रारी वाढल्या आहेत। अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत। मात्र अद्यापही नगर परिषदेमध्ये साहेबांची दर्शन न दिल्यानं नागरिक त्रस्त झालेत। याबाबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे अधिकारी हरीश तुळसकर हे 10 दिवसापासून मुख्याधिकारी यांना भेटी करता जात असताना त्यांची सुद्धा भेट घडून आली नाही आणि शेवटी कंटाळून आज त्यांनी आपण CEO साहेबांना पाहिलत का त्यांचा फोटो दाखवण्यात आलाय आणि त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खुर्चीला हार अर्पण केलाय। जर निवडणूक कार्यातून मुक्तता होऊन 25 मे पर्यंत मुख्याधिकारी साहेबांचं दर्शन नगर परिषदेमध्ये आले नाही तर चक्क साहेबांची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा त्यांनी निवेदन देऊन दिला आहे आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे। आज युवासेनेतर्फे नगर परिषद गोंदिया इथे CEO साहेबांना भेट करण्याकरिता मागच्या 8-10 दिवसापासून मी सतत नगर परिषदमध्ये येत आहो। त्यांना कॉल फोन्स करत आहो पण ते काही रिसीव्ह करायला तयार नाहीत। तर मला लोकांसोबत एकच क्वेश्चन करायचं आहे की आपण यांना पाहिलात का? हे आहेत नगर परिषदचे CEO भल्लार साहेब जे 26 फरवरी 2024 रोजी गोंदिया नगर परिषद CEO म्हणून यांनी चेअर सांभाळली। तेव्हापासून हे इलेक्शनच्या कामं आहेत, इलेक्शन ड्युटी आहे, इलेक्शन कलेक्टर ऑफिसला जायचं आहे असं म्हणून 19 एप्रिलपर्यंत यांनी कुठे गेले काय काम केले ते त्यांनाच ठाऊक। पण 19 एप्रिल झाल्यानंतर आज 1 महिना ओलांडून गेला आहे पण नगर परिषद CEO साहेब इथं यायला तयार नाही आहेत, पासून भेटत नाहीत आणि समोर जर आता 10 दिवस आपण सरांना अजून देऊ की सर कुठे असतील, बिझी असतील। आता इलेक्शन चालून राहिले, 4था चरण 5वा चरण, साहेबांच्या इकडे 5वा चरण आखरी असेल। जर ते तिकडचे बिलॉंग करत असेल तर 19 मे पर्यंत वाटते की त्यांचे इलेक्शन पण तिथून संपून जातील, जे वोटिंग टाकून आपले फ्री होतील। तर 25 मे पर्यंत जर साहेब आम्हाला नगर परिषदमध्ये मिळाले नाही तर साहेब आपली पण अंतिम यात्रा काढायला आम्हाला मागं पुढं पाहायला लागेल। शहरात आम्ही दाखवून देऊ की नगरपालिकेला वाटेवर सोडून तुम्ही आपली मस्ती मारून राहिले। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।